मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता पोलीस विक्रांतला अटक करणार. तोच आता विक्रांत आणि उर्मिला दोघेजण आता लगेच नाटक करायला लागतात आणि मोठ्या-मोठ्याने रडायला लागतात आणि म्हणत असतात, "चिकू, अगं सांग ना गं चिकू, तू अगं बघ तुझ्या भावावरती कसा आरोप लावते ही राणी. हिच्यामुळे माझी चौकशी करतायत पोलीस. अगं चिकू, माझी काहीच चूक नव्हती. सांग ना गं तू यांना. असं का वागतायत हे सगळे? अगं माझी खरंच काही चूक नव्हती." असं म्हणत असतं. तर आता तो खूप रडत असतो. तर आता लगेच जी राणी आहे, ती राणी तिथे आता म्हणत असते, की "हे बघा विक्रांत भाऊ, तुम्ही आता शांत व्हा आणि तुमच्या म्हणण्याचं तुम्ही जे म्हणताय ना, तसं म्हणण्याचा माझा उद्देश नाहीये. अहो, मला तसं काहीच वाटत नाहीये. अहो, मला असं वाटलं असतं, तसं का केलं असतं मी? मला असं नाही वाटत आहे. पण चिकूचं हे सगळं कोणी घडवून आणलं ना, मला याचा शोध लावायचा होता. त्यामुळंच मी तुम्हाला असं म्हणत होतो." तर आता ते म्हणतात, की "हो, पण हे बघ राणी, तुझ्या म्हणण्याचा उद्देश चुकीचा होता. तुला असं वाटतंय ना, मी हे सगळं केलंय." तर आता इंद्र पण राणीवरती खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, की "राणी, तू असं म्हणायला नको होतं. कारण की विक्रांत असं कधी करेल मला वाटत नाही. कारण आम्ही तिघं लहानपणापासून सोबत खेळत आलोय, सोबत राहत आलोय. त्यामुळं आमच्या तिघांमध्ये खूप भारी बॉन्डिंग होता. आमच्या बॉन्डिंगला तू आरोप केलाय, असं का करते? अगं आमची चिकू एक तर आम्हाला सोडून गेली आहे." तो पोलिसांना म्हणतो, "तुम्ही इथून जा हो. आमच्या नको आहे आम्हाला हे सगळं शोध लावणं. कारण की आमची जी चिकू आहे ती आता आम्हाला सोडून गेलीच आहे. ती आता आम्हाला परत काय भेटणार नाहीये. पण मग असे आरोप होत आहेत, आमच्या घरामध्ये भांडणं होत आहेत. त्यामुळे नको आहे." असं इंद्र म्हणतो. तर आता लगेच जो इंद्र आहे तो म्हणत असतो, "राणी तू असं नव्हतं करायला पाहिजे." आणि पोलीस म्हणतात, "जातो आबासाहेब आम्ही." आणि पोलीस जातात तिथून. तर आता विक्रांतला आणि उर्मिलाला खूप आनंद होतो. ते म्हणतात, की आपण वाचलो. पण आता उर्मिला म्हणते, "एवढ्याच ह्याच्यावर थांबून चालणार नाही. आपण आता घर सोडून जायचं नाटक करूयात." असं म्हणते आणि विक्रांतचा हात पकडते आणि म्हणते, की "चल विक्रांत पटकन. आपण या घर सोडून जायचं. आपण अजिबात या घरात आता थांबायचं नाहीये. एक पाऊलसुद्धा मी या घरामध्ये थांबणार नाहीयेत." असं म्हणते. आणि आता ते दोघे पण जायला निघतात. तर आता लगेच उर्मिला आणि विक्रांत दोघे पण घर सोडून जायला निघतात. राणी त्यांच्या मागे पळत येते आणि त्यांना थांबवायचा प्रयत्न करते. ते दोघं तरी पण थांबत नसतात. ते म्हणतात, की "विक्रांत, आता आपण अजिबात थांबायचं नाही बरं का, चल इथून निघ." असं म्हणत असते. तर बघूया आता पुढील भागामध्ये काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.